न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। शेतकरी दूध प्रक्रिया सेवा असोसिएशनचे राज्य अधिवेशन संपन्न। दूध व्यवसायासाठी संघटित होणे गरजेचे। आमदार विक्रम पाचपुते। महाराष्ट्राचे दूध गुणवत्तेच्या दृष्टीने चांगले असून मात्र काही प्रकारांमुळे महाराष्ट्राच्या दूध व्यवसायाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी, प्रक्रिया व्यावसायिक आणि डेअरी उद्योजकांनी संघटित होऊन या प्रवृत्ती विरोधात जनजागृती करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नगर श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी केले। शेतकरी दूध प्रक्रिया सेवा असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी अहिल्यानगर येथील हॉटेल नील येथे पार पडली। या सभेत बोलत होते। सभेला अध्यक्ष समाधान हिरे, दीपक लांडगे, बबनराव फाटके, दादासाहेब शिंदे, बाबासाहेब चिडे, मच्छिंद्र चिने, रुपेश वावळे, सचिन डेडे, संदीप बारसे, प्रसाद काळे, विजय होनसह दूध उत्पादक, डेअरी व्यावसायिक व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। महाराष्ट्र राज्य शेतकरी दूध प्रक्रिया सेवा संघाच्या वतीने त्यांचे हे तिसरी जनरल मीटिंग होती आणि ह्या मीटिंगमध्ये त्यांनी मला सुद्धा निमंत्रित केलं होतं। त्यांनी माझा सत्कार केला, त्यांचे विशेष आभार। आणि हा करण्यामागचं मूळ कारण म्हणजे आपण मार्च 2025ला जे ॲनालॉग चीज आणि पनीर याच्या वापरासंदर्भातली जे मांडणी केली होती सभागृहामध्ये, त्याच्यानंतर जो काही दूध उत्पादकांवरती आणि संपूर्ण ग्राहकांवरती जो परिणाम झाला हा अतिशय महत्त्वाचा होता। मला चांगलं आठवतंय, मार्च 2025च्या आधी दुधाचे बाजारभाव हे 32-33 होते आणि आजचे दुधाचे बाजारभाव हे जवळजवळ 40 पर्यंत आलेले आहेत। त्यामुळे हे कसे वाढतील या दृष्टिकोनाचा प्रयत्न झाला पाहिजे, म्हणजे हा व्यवसायच टिकेल आणि त्याचबरोबर ग्राहकांना जे काही ते उत्पादन खातात हे दर्जेदार मिळालं पाहिजे। दुर्दैवाने जी काही भेसळ होती, ही भेसळ जर रोखायची असेल तर एक संघटना कुठेतरी पुढे येणं गरजेचं होतं आणि आता ही संघटना आलेली आहे। मी याच्या मार्फत अजूनही आपल्या मार्फत सर्वच ग्राहकांना एक आपण जनजागृती करणं गरजेचं आहे। मीडियाने जशी आर्टिफिशियल पनीरची ज्यावेळेस मांडणी केली तर आपण सगळ्यांनी पाहिलं असेल तर एफडीएच्या ऑर्डरमध्ये त्यांनी आर्टिफिशियल पनीर बरोबर छेना ज्याला म्हणतो म्हणजे मावा, याला सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये बंदी आहे। दुर्दैवाने ही प्रसिद्धी मिळाली नाही, आपण सगळ्यांनी ते पुढे आणलं पाहिजे। छेनाचा वापर हा प्रत्येक मिठाईमध्ये केला जातो, तो जर थांबला तर नक्कीच अजून सुद्धा ग्राहकांची जी फसवणूक होते ती थांबण्यामध्ये मोठं यश मिळेल। कारण ह्या ऑर्डरमध्ये स्पेसिफिकली हे नमूद करण्यात आलेलं आहे की छेना मेड फ्रॉम नॉन डेअरी प्रोडक्ट, म्हणजे जे डेअरी व्यतिरिक्त प्रोडक्टपासून बनवला जाणारा छेना किंवा मावा याला संपूर्णरित्या महाराष्ट्रामध्ये आताच अलीकडच्या काळामध्ये गुजरातमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, छत्तीसगडमध्ये सुद्धा पूर्णतः बंदी आहे आणि वेगवेगळे राज्य हे बंदी आणत आहेत। त्यामुळे याला प्रसिद्धी देणं अतिशय गरजेचं आहे, कारण आजही इतर राज्यातनं परराज्यातनं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर छेना म्हणजे मावा हा येत आहे। याला कुठेतरी आपल्याला रोख लावा लागणार। मी खरंच मागेही सांगितलं होतं, मी समर्थन करणार नाही, आपण मीडियाने सुद्धा आकडेवारी घेतली पाहिजे। जुलै महिन्यामध्ये अधिवेशन सुरू असताना मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये एक मुद्दा मांडला होता की साधारण 25% दूध हे कमी झालं असावं अशी त्यांनी शंका व्यक्त केली होती। दुर्दैवाने ही शंका चुकीची होती, मी त्यावेळेसच खोडायचा प्रयत्न केला होता, पण जोपर्यंत फॅक्ट्स आणि फिगर्स नसतात तोपर्यंत याच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही। माझी आपल्याला विनंती आहे की आपण जर सरकार दरबारीची आकडेवारी ती घेतली, कारण मी स्वतः आकडेवारी जी घेतली त्यानुसार मला मिळालेल्या माहितीनुसार जुलै महिन्यामध्ये 0.02% दूध हे वाढलेलं आहे। त्यामुळे 1% दूध कमी झालेलं नाही, दूध वाढलेलं आहे। दुधाचा तुटवडा मात्र 100% जाणवायला लागलेला आहे। त्याचं कारण असं आहे जे आर्टिफिशियल पनीर जे दुधापासून बनत नव्हतं हे बनण्यासाठी आता दूध डायव्हर्जन व्हायला लागलेलं आहे। त्यामुळे आपल्याला थेट ग्राहकाकडे जो तुटवडा जाणवतो आणि तुटवड्यामुळे जो बाजारभाव वाढलेला आहे त्याचं कारण एक आहे की आता खरं दूध हे पनीरमध्ये वापरायला सुरुवात झालेली आहे। राज्यात जे काही पनीर मिळतंय ते खरं मिळतंय, पण कारवाया जर ताकदीने झाल्या, ज्या पद्धतीने ऍक्च्युअलमध्ये कारवाया चालू आहेत, काही दिवसापूर्वीच छत्रपती संभाजीनगरला सुद्धा एक कारवाई केली होती आणि जवळजवळ 1400 किलो इतकं आर्टिफिशियल पनीर सापडलं होतं। या कारवाया अतिशय महत्त्वाच्या आहेत, ह्या कारवायांनीच याला कुठेतरी रोख लागू शकते। हे अतिशय मोठं पाऊल मुंडे साहेबांच्या माध्यमातून उचललं गेलं, त्यांचे आभार मानतो। ते लॉंग टर्म मध्ये बेनिफिट होणार आहे। दुर्दैवाने काय होतं की भेसळ करणारा एखाद दुसरा असतो, पण परिणाम संपूर्ण ह्या उत्पादकांना होतो। म्हणजे आपल्याकडे म्हण आहे की चाळीमध्ये एक कांदा जरी सरका निघाला तर संपूर्ण चाळ ही सडकी होते। दुर्दैवाने इथे इतर सडके होत नाही, पण प्रत्येक जण बदनाम होतो। तशी दूध धंद्यामध्ये एकाने जरी भेसळ केली तर संपूर्ण दूध धंदा हा बदनाम होतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्र हे कायम
दुधाच्या बाबतीमध्ये अग्रेसर राहिलेलं देशातलं राज्य आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या दुधाला बदनाम करायचं एक कट कारस्थान हे सुरू आहे, हे याच्यातनं पुढे येतंय. माझी विनंती आहे की हे कारस्थान कुठेतरी थांबलं पाहिजे. महाराष्ट्राचं दूध हे कालही चांगलं होतं, आजही चांगलं आहे आणि मला खात्री आहे की भविष्यात सुद्धा महाराष्ट्राचं दूध हे नक्कीच चांगलं असणार आहे. तेव्हा महाराष्ट्राच्या दुधाला जे बदनाम करतात यांनी कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. कारण जे बदनाम करतात ते दुसऱ्या वाटेने हेच दूध घेऊन परत नफा कमवून विकतात याचाही कुठेतरी अभ्यास झाला पाहिजे. आज शेतकरी दूध प्रक्रिया सेवा असोसिएशन महाराष्ट्र राज्य याची 3री वार्षिक सर्वसाधारण सभा अहिल्यानगर शहरामध्ये या ठिकाणी पार पडत आहे. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही सभा या ठिकाणी पार पडलेली आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ याच्यावर जे प्रक्रिया करणारे उद्योजक आहेत आणि जे शेतकरी बांधव आहेत यांच्यासाठी या असोसिएशनची आम्ही 3 वर्षापूर्वी साधारणतः याची स्थापना केली होती. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि उद्योजक नवीन नवीन घडवणे आणि ग्राहकांनाही चांगले उपपदार्थ आणि दुग्धजन्य पदार्थ मिळावे हे प्रमुख वैशिष्ट्य या असोसिएशनचं या ठिकाणी आहे. जनजागृती या असोसिएशनतर्फे केली जाते आणि कोणत्याही अडीअडचणी असतील तर त्या शासन दरबारी आणि सर्व ज्या ज्या क्षेत्रातील जे अडचणी असतील त्या सर्व विभागाला एकत्रित घेऊन सोडवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत असतो. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.